नमस्ते. आज समाज माध्यमावरती बातम्या पाहत असताना एक बातमी समोर आली आणि म्हटलं या विषयावर बोललं गेलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील एका खेडेगावामध्ये एक शेतकरी होता. तो दुग्ध व्यवसाय करायचा. दुग्ध व्यवसायामधून त्याने पैचा हिशोब करून शेतीमधून पैसे कमवून असे 7 लाख रुपये त्याने त्या आपल्या स्वतःच्या बँक अकाउंटवरती भरले आणि त्याला यामधून दुग्ध व्यवसाय वाढवायचा होता. त्याचा 6वी शिकणारा एक मुलगा होता. त्याने त्या मोबाईलमध्ये फ्री फायर नावाचं ॲप इन्स्टॉल केलं आणि फ्री फायर नावाचं ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्यासोबतच इतर काही ॲप इन्स्टॉल झाले. त्या शेतकऱ्याचं फोनपे अकाउंट हे फ्री फायर या गेमला अटॅच झालं. इयत्ता 6वी शिकणारा शेतकऱ्याचा मुलगा फ्री फायर गेम खेळत होता. त्या मुलाचे वडील हे म्हैस खरेदी करण्यासाठी हरियाणामध्ये गेले आणि तो व्यवहाराची बोलणी चालू असताना त्यांनी सहज आपल्या अकाउंटवरचा बॅलन्स चेक केला तर अकाउंटमधील 5 लाख रुपये गायब झालेले होते. वडिलांना प्रचंड धक्का बसला, कारण हा सगळा कष्टाचा पैसा अचानक कसा काही गायब झाला. वडिलांनी बँकेकडे धाव घेतली. बँकेचं स्टेटमेंट काढलं तर बँकेमधल्या स्टेटमेंटमधून कळालं की हे सगळे पैसे ऑनलाईन माध्यमातून वळवले गेलेले आहेत. वडिलांना धक्का बसला आणि याचं सगळी जी काही धागेदोरे आहेत ते इयत्ता 6वी शिकणाऱ्या मुलाच्या हातामध्ये जो मोबाईल असायचा त्या फ्री फायर गेममधून ते फोनपेचं अकाउंट अटॅच झालं होतं आणि ते पैसे हा तो मुलगा ऑनलाईन शस्त्र खरेदी जी आभासी आहे गेममध्ये खेळण्यासाठी वापरली जाते त्याच्यासाठी तो मुलगा तो पैसे वापरायचा. असे एकूण 5 लाख रुपये एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाने, जो मुलगा 6वी शिकायचा, त्या मुलाने हरवले आणि याचा प्रचंड धक्का त्या वडिलांना बसला. खरं तर अशा अनेक घटना गेल्या काही कालावधीमध्ये आपल्यासमोर येत आहेत. गेल्या महिन्यामध्ये एक धाराशिव जिल्ह्यामधील घटना होती. एका युवकाने रमी सर्कल हा गेम खेळत असताना त्या गेमच्या माध्यमातून त्याच्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि या कर्जाच्या डोंगरातून त्याने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या 2 वर्षाच्या मुलाला जिवे मारून स्वतःचं आयुष्य संपवलं. खरं तर समाजामध्ये अशा घटना खूप वाढल्यात. मात्र या पाठीमागे पहिली जी मी घटना सांगितली याचा प्रत्येक पालकाने विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच घरामधील लहानापासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल आहे. मात्र आपला मुलगा हा शाळेमधून आल्यानंतर मोबाईलमध्ये काय करतो, मोबाईलमध्ये काय पाहतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये लोकांनी हे फसवणुकीचे मार्ग बदललेले आहेत. हा पालकांनी या AI जमान्यामध्ये आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल देताना काळजी बाळगली पाहिजे. खरं तर ही अलीकडची पिढी ही मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, मोबाईलच्या ॲडिक्ट झालेली आहे आणि या ॲडिक्ट झाल्यामुळे हे असे फसवणुकीचे प्रकार ऑनलाईन गेमच्या माध्यमातून केले जातात. रमी सर्कल असेल, ड्रीम11 असेल किंवा हे असे ऑनलाईन गेम असतील, याच्यामध्ये आजची तरुणाई, लहान मुलं ही अडकत चाललेली आहे. खरं तर ही आपल्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. याच्यामध्ये पालकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेळीच सावध होऊन आपल्या मुलांना या ऑनलाईन गेमिंगमधून जर बाहेर नाही काढलं तर नक्कीच काही कालावधीनंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. जर यांना बाहेर ऑनलाईन गेममधून बाहेर काढायचं असेल तर मुलांसोबत संवाद साधणं तितकं गरजेचं आहे. त्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिल्यानंतर तो किती वापरायचा याच्यावरती पालकांचं नियंत्रण असलं पाहिजे. चांगल्या गोष्टी ह्या मुलांना दिल्या पाहिजेत. आपण मुलांसोबत सुसंवाद राखून जास्तीत जास्त वेळ हा आपल्या मुलांसाठी दिला पाहिजे. तरच भविष्यामधील हे येणारे धोके टळू शकतात असं मला वाटतं.